सर एक सज्जन महाराष्ट्र के हैं जो भारत नेपाल भूटान यात्रा पर निकले हुए हैं, बाइक से हैं, जिनके मेरे पास लगेज जाते हैं, तो क्या इनको चौकी पे भेज दिया जाए? गोरखपूरमध्ये तर हे पाहू शकताय, गोरखपूरमधील हे गोरखनाथ मंदिर आहे. तर टेंट आपला एकदम भारी ठिकाणी. तर मित्रांनो, आज आपण टेंट लावलाय भारत नेपाळ बॉर्डर, सुनावली बॉर्डर म्हणून भारत आणि नेपाळची बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीवर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालचा मुक्काम आपण या गुरुद्वाऱ्यात केला होता, संगीतजी साहब गुरुद्वारा म्हणून. तर इथं थांबलो होतो आपण. तर आता इथनं निघायचे. तर काय झालं, काल लय मच्छर भाऊ, आपला टेंट लावून थांबलो असतं तर चांगलं झालं असतं. इथं लय मच्छर, सगळीकडे मच्छरच झालं, काप चावलं. आणि आता इथं आंघोळ करतो, आंघोळ करून इथनं निघतो आणि निघून आपण गोरक्षनाथ मंदिराला जायचे. तिथनं पुढं बघूया कसं प्लॅन आहे. आज तर इथंच आहे आपण गोरखपूरमध्ये गाडीची सर्व्हिसिंग वगैरे करायची. पहिलं ब्रश करतो आणि आंघोळ करतो आणि मग निघूया इथनं. ओके चला मित्रांनो. तर असा हा गुरुद्वारा हॉल होता, लंगर हॉल. आता दिसते का नाही क्लॅरिटी काय माहिती. तर असं लंगर हॉल होता. अशा प्रकारे तिथं टाकलंय, तसं गादं घेऊन झोपायची होतं. तर स्वच्छच होते पैसे. मी आपली स्लिपिंग बॅग टाकूनच झोपलो होतो. लय मच्छरांनी जीव खाल्ला पाहिजे, जीव. चला आंघोळ वगैरे केली आता आणि आता निघतो इथनं. ओके चला, मच्छरांमुळे इथं थांबूशी वाटत नाही मला. मित्रांनो, तर फायनली ह्या गुरुद्वाराला बाय बाय म्हणून आपण निघालो आपल्या पुढच्या स्टॉपच्या दिशेने, म्हणजे बाबा गोरखनाथ मंदिर. तर तुम्हाला माहीत असेल, 9 नाथ त्यापैकी एक नाथ आहेत बाबा गोरखनाथ. चल तिथे गेल्या इतिहास सांगतो तुम्हाला. ओके मित्रांनो, तर चला त्यांचं धन्यवाद मानून आपण निघालो. हे गेट फक्त काय केलं, मोठं गेट उघडं नव्हतं, बारकं छोटं. माझी गाडी बॅगमुळं बसत नव्हती, त्यामुळे छोट्या गेटमधून गेट उघडलं. चला आता आपल्याला 2 किलोमीटर जायचे गोरक्षनाथ. मित्रांनो, तर निघतोय आता इथनं. हे काल आधार कार्ड जमा केलं होतं आपण, ते घ्यायचे इथं राहण्यासाठी. तर ते आधार कार्ड घेतो आणि निघूया मग. ओके बॅग बिग आवरूया. बॅग बिग आवरलेलेच आहेत, फक्त काही ही करायचे, बांधायचे आणि जायचे. मित्रांनो, तर आपण जिथं गुरुद्वारात थांबलो होतो तिथनं फक्त मोजून 2 किलोमीटर अंतरावर गोरक्षनाथ मंदिर आहे. तर जाऊया मंदिरात. तर पहिले ती पार्किंग कुठे आहे बघूया. पार्किंग भाई, मंदिर की पार्किंग किधर है? मंदिर की पार्किंग अंदर ही है ना. तो मित्रांनो चला, भगवान गोरखनाथ तिथं पोलीस बसले. हां, मोठं दिसतंय पार्किंग स्पेस वगैरे. मित्रांनो, फायनली पोहोचलोय गोरखनाथ धाम. कुठं मंदिर रे? बोलिए सर. मैं घूम रहा हूँ, टूर पे हूँ, टूर. मैं पुणे से आया हूँ, महाराष्ट्र से. हाँ, टूर कहाँ से, इधर कहाँ जाते हैं? पार्किंग वही देख रहा था मैं. रस्सी किधर से अंदर जा रही है पार्किंग? ओके. तो मंदिर में जाएंगे अंदर? हाँ, मंदिर में जाऊंगा. कब चलिए. ये टेंट है, स्लीपिंग बैग है, कपड़े, बाकी कुछ नहीं है. बारिश से भी गेना इसलिए ये है. और ये क्या है, ये अपना नी गार्ड, एल्बो गार्ड है. अभी तुरंत इधर से इधर आया इसलिए पहना नहीं मैंने. अभी गुरुद्वारे में कैमरा भी है, कैमरा भी. हाँ, कैमरा भी है. मुझे देख रहे हैं आप? हाँ, आज वीडियोग्राफी भी हो रही है, फोटोग्राफी भी हो रही है.
मतलब मैं घूमता हूँ, वीडियो बनाता हूँ मैं सर। हाँ भाई भाई कोई बात तर चला मित्रांनो, थांबाय सांगतो आपल्या। आपको लगेज कहाँ रखेंगे ये सब? लगेज गाड़ी पे ही रखेंगे सर। एक जो मेरा इम्पोर्टेंट बैग है ना, वो मैं एक साथ में लेके जाऊंगा। बाकी में तो कपड़े है, टेंट है, ऐसा ही है। हाँ, मैं जिधर भी जो भी मंदिर में जाता हूँ, खाली एक बैग अपना जो है वो साथ में लेके जाता हूँ। ऐसे जाइए। स्टैंड पे गाड़ी थोड़ा आ जाते कि जिनको मैं लगाऊँ क्या? महाराष्ट्र से आप? हाँ, अभी नेपाल जाऊंगा कल। नेपाल, भूटान, म्यांमार, नॉर्थ ईस्ट जाऊंगा, नॉर्थ ईस्ट। कंट्रोल फ्रॉम E50। सर एक सज्जन महाराष्ट्र के हैं जो भारत नेपाल भूटान यात्रा पर निकले हुए हैं, बाइक से हैं। इनके पास लगेज जाते हैं, तो क्या इनको चौकी पे भेज दिया जाए? भ्रमण पे निकले हैं, दैनिक आवश्यकता की चीज़ें हैं। टेंट है, स्लीपिंग। ओके ठीक। मतलब आपको सुरक्षित मैं कर रहा हूँ, मेरी बात समझ रहे हैं? ओके ओके, चलेगा। लगे जाते हैं, ओके ओके। अगला समझेंगे नहीं। हाँ अब आप आए हैं, आस्था लिए। हाँ हाँ। हाँ, रिपीट कर दें सर, पुनः रिपीट कर दें। सामान चेक करने के उपरांत चौकी पर रखवा दीजिए। उनका सामान यहाँ चेक कर लिया जा रहा है और चौकी पे भेजा जा रहा है सर। आदेश का पालन किया जाएगा। ओके, किधर किधर चौकी? मेरी बात सुनिए, जैसे आप महाराष्ट्र से आए हैं, हाँ। यूपी में आए हैं, हाँ यूपी में भी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश शासन के कैंप पे आए। एक बैटरी चेंज करनी है सर। मुझे जो निर्देश प्राप्त हुआ है ससम्मान, हाँ। बात मेरी समझ रहे हैं? हाँ आप जैसे अभी आप स्टैंड पे रख देंगे, हाँ। सामान गायब हो जाएगा, हाँ हाँ तो आपको लगेगा नहीं यार गोरखपुर में ऐसा हुआ वैसा हुआ। हाँ हाँ। वो कहानी न बने, इसलिए मैं आपको ओके। ये वो ले रहे हैं क्या आप? नहीं, कुछ नहीं सर। चलो। अच्छा, आप यहाँ से चले जाइए, ऐसे निकल जाइए। हाँ। ठीक है, ऐसे निकल जाइए। वहाँ बताइए कि ऐसे निकलने के लिए बताया, हाँ। पैसा नहीं लेगा, बता दीजिएगा। हाँ, ये इधर से जाएंगे तो पहला लेफ्ट में। हाँ, हाँ देखिए वो बैठे हैं लड़के, हाँ वहीं से निकल जाइएगा। हाँ। और आगे जाके लेफ्ट राइट, वो कॉर्नर पे बुलेरो लगी है वो। हाँ हाँ, वहीं गाड़ी खड़ा करके हाँ नियरेस्ट चौकी है, हाँ पुलिस स्टेशन, सब हाँ। स्टेशन, हाँ। तो वहाँ संपर्क कर लीजिएगा। ओके। बताया, ठीक है? ठीक है, थैंक यू सर। सारी चीज़ें सुरक्षित रहेगी। ओके ओके, चलेगा चलेगा, थैंक यू सर। मंदिर का दर्शन लेने में कितना टाइम लगता है? लेट नहीं होगा, 10 से 15 मिनट। ओके। जितना वहीं रख के सामने जो है। ओके, थैंक यू सर। मित्रांनो, तर हा 6 मिनटं झाली। पोलिसांनी हे केलं होतं, चांगले होते। चला पोलीस स्टेशनला गाडी लावायला सांगतात, पोलीस स्टेशनला गाडी लावूया। त्यांचं म्हणणं आहे की चोरी होऊ नये असे। त्याचं बंद करून परत चालू करतो। मित्रांनो, तर पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं म्हणजे हे करायला, तर जाऊया आणि बंद करतो कॅमेरा। जाऊ दे, आत नको कॅमेरा ऑन कर। मित्रांनो, तर गाडी इथं लावली आहे आता आणि गाडीवलं सामान काढले, हे सर्व होते। चलो जल्दी आइएगा। हां हां, तर
तो इथं काय झालंय माहिती का, पोलीसवाले होते ना, तुम्हाला सांगतो हा, पोलीसवाले होते ना, ते म्हणतात तुमची बॅग चोरीला जाऊ शकते, असं होऊ शकते, आमचं नाव बदनाम होते, होईल महाराष्ट्रात असं होईल म्हणून बॅग लावली ठेवायला, प्लस त्याला 30 रुपये चार्ज आहे. अरे काही नाही जात कुठं बॅग, मी आता इतके सगळीकडे फिरलो, पार राम मंदिराच्या तिथं किती गर्दी असते, तिथं बॅग ठेवली, काशीत बॅग ठेवली, ते काही नाही झालं. हे उगाच डोकं खातात असे 30 रुपये बिनकामाचा सकाळ सकाळचा फटका बसलाय आपल्याला. तर अशा प्रकारे गोरखनाथ मंदिर आहे. इकडं तुम्ही तिकडंच पार्किंग आहे, मेन तिकडं गेट आहे, तिकडून पार्किंग आहे, आणि तिथनं आलं की इथनं एंट्रन्स आहे अशी आतमध्ये. तर चला जाऊया, इथनं जायचं असेल चेक करून. मित्रांनो तर पोचलोय आता. हे पाहू शकता, हे गोरक्षनाथ मंदिर आहे, आणि इथं बेसिकली इथं ते सर आहेत, ते सर म्हणले कॅमेऱ्याने शूटिंग नाही करू शकत, तर तिकडं आपली गाडी पार्किंगला लावली, आणि अशा प्रकारचं मंदिर आहे गोरखनाथ. तर ह्याचे इतिहास काय मला माहिती, तसं सांगतो मी तुम्हाला. तर इकडं तुम्ही व्ह्यू पाहताच हे सांगतं, जे मच्छिंद्रनाथ होते ते इकडं आले होते एकदा, आणि एकदा एका इथं उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी भिक्षा मागता मागता एका महिलेपाशी आले. तर त्या महिलेने भिक्षा दिली, पण त्या महिलेच्या ह्याच्यावर चेहऱ्यावरली नाराजगी पाहून त्यांनी विचारलं काय ही समस्या आहे. तर त्यांनी सांगितलं की मला पुत्र होत नाही. मग त्यांनी म्हणजे निसंतान हो, तर त्यांनी मग एक ही दिलं आणि तिला खायला लावलं, पण तिने काही खाल्लं नाही. आणि त्यांना आजूबाजूच्या लोकांचं ऐकलं, त्यामुळं ही झालं काय, तिने ती फेकून दिलं एका ह्याच्यात जिथं शेण टाकतात ना तिथं. मग तिथं ती बाबा जवळपास नाही 13 वर्षांनी परत आले. तर 13 वर्षांनी परत आल्यानंतर ना तिला विचारलं त्या बाईला की कुठे किधर आहे माझा संतान. तर बोले मेरे को कुछ हुआ ही नाही. तर ती म्हणलं खोटं बोलते तू. आणि अशा प्रकारे ते मग त्याने मग सांगितलं की बाबा इकडं आहे, अशा प्रकारचं टाकलं होतं, मी फेकून दिलं होतं. मग तिथं जाऊन ते शेणाच्या उकंड असतं त्यात पाहिलं, तर त्या बाबांनी आवाज दिल्यावर डायरेक्ट 12 वर्षाचं एक पोरगं बाहेर निघालं. मग तेच होते गोरखनाथ. अशा प्रकारचे इथं इतिहास आहे. चप्पल इकडं ठेवायचे, चप्पल जुते स्टँड इकडे. आणि त्यानंतर ना ती महिला म्हणली की चला बाई इथंच ठेवूया चप्पल. मग सांग मित्रांनो, तर इथं आलं तर इकडं गेलो होतो मी आता. तर इथं छोटी मोठी मंदिर आहेत राईट साईडला, आणि त्याच्या मेन मंदिराच्या अलीकडंच हे हनुमान मंदिर आहे, काही पाहू शकताय तुम्ही. आणि हे मेन मंदिर आहे, एकदम सुंदर असं मंदिर आहे. तर इथं फोटो वगैरे काढू. आणि त्या पाठीमागं एक आहे तिथं संग्रहालय टाईप आहे, त्यात वेगवेगळे प्रकारचे मूर्ती वगैरे आहेत. मित्रांनो, तर हे पाहू शकता इथं रात्रीचा वगैरे नाही तर कधी ही करत असतील शो, आपला काय म्हणतात त्याला, लाईट शो, लाईट आणि ही आपलं काय म्हणतात त्याला, स्प्रिंकलर, काय विसरलो मी त्याला काय म्हणतात त्याला. मित्रांनो, तर अशा प्रकारचं ही आहे, पाहू शकताय फाउंटेन शो चालतो इथं. तर आता जाऊया आपण बाहेर. लेक आहे, संध्याकाळचं भारी व्ह्यू येत असेल इथं. तर आपलं काय झालं, गाडी लावायला आपलं निवांत ते पोलिसांनी काय केलं, गाडी लावून घेतली तिथं. म्हणे तुमची गाडी आमची सुरक्षितता पहिली, तुमची काय ते म्हणला, मला लक्षात नाही आता. मित्रांनो, तर खूप मोठं मंदिर आहे हे. तर फायनली बाहेर निघतोय आता इथनं मी. मग आता इथंच थांबायचं होतं, थोडं वेळ थांबू काय तिथंच, आपलं इथं थांबतो, कट्ट्यावर जाऊन बसतो. आपण व्हिडिओ एडिट करू, फोटो टाकू, काय ते करू. चला
मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं गोरख पूर्ण म्हणजे ह्याच्यातनं काय त्या म्हणतात त्याला गोरखनाथ धाममधनं निघतोय आता. चल शासकीय सहल शासकीय भ्रमण आलंय तर आपण आता तिकडच्या गेटनी एंट्री केली तिकडच्या गेटनी एक्झिट करतोय. तर आपल्याला पाहिजे आता नाश्ता करायचा पाहिजे. आता नाश्ता केला ना मग आपण गाडीचं काम करायचं पाहणार आहे. गाडीचं काम केलं मला एक असा ठिकाण पाहिजे जिथं मी रिलॅक्स जाऊन झोपलं. असं मला आज काय नाही करायचं झोपलं आणि दुसरं काहीतरी मी करू शकतोय. मित्रांनो तर इथं आलं जेवायसाठी आता 11 वाजल्यात तर जेवणच करूया असं मला वाटतं. आणि इथं सगळे ऑटोमोबाईलची पण दुकानं आहेत. तो इधर भाई इसका ऑयल चेंज करने का था. ऑयल चेंज करने का था. हाँ हाँ ऑयल चेंज करने का था. और ये क्या बोल रहा हूँ मैं इसका आवाज़ देखो भाई चेंज हुआ है क्या इंजन का. पक्का मैकेनिक है क्या है. क्या थोड़ा दबाइए. हाँ दे रही है आपकी गाड़ी मोबिल खाती हो. नहीं मोबिल तो नहीं खा रही. नहीं खा रहा है. चलाइए. करना क्या है. मेरे को तो ऑयल चेंज करने का है और क्या करने का है. हाँ बस ऑयल भी लेके आया है मेरे तो. मैं तो कंपनी की तरफ से मोटूल दिख रहा है क्या उधर. वो तो करवा लेंगे. पहले तो मैं खाना खा के आता हूँ और फिर मेरे को एक केबल स्पीडोमीटर केबल है क्या इसका. क्या स्पीडोमीटर केबल नहीं चल रहा है तो केबल एक हाँ लग जाएगा. और कुछ नहीं. ओके तो ओके. बाकी वो इंजन का आवाज़ आ रहा है क्या वही देखने का ही. थोड़ा आवाज़ टाइमिंग चेंज कर रही है क्या वही देखने का था. नॉर्मल तो आ रहा आहे. आम्ही तर जेवायला आलोय. तर जेवायला आता गोरखपूरमध्येच आहे. तर जेवण्यासाठी थाळी घेतली. तर ह्यात पाहू शकता पनीरची सब्जी बटाटा आहे आणि कांदा आहे वरण आहे आणि डाळ आहे भात पण आहे. असं 100 रुपयाला थाळी 100 रुपयाला. ओके तर चला जेवण करूया मग गाडीचं काम करूया मग बघूया कसं नियोजन होतं इथे. मित्रांनो तर जेवण केलं इथं ओझा भोजनालय म्हणून होतं. व्हेज होतं व्हेज. तर आता आपण हे ह्यांचं हेच अवघड आहे बघ. क्रॉस करायचं गटर बनवलेत आणि त्याला फी नाही केलं. ह्याची सायकल पडायची की माझ्या मग. तर चला काय करू आता. इथंच ही मेकॅनिक आहे. ऑइल बदली करू. भरपूर सारी कोणाकडे करू. सर ऑयल चेंज करना है और स्पीडोमीटर का देखना है केबल. हाँ और कुछ नहीं. और ये खाली चेंज का ऑयल वगैरह करना है बाकी कुछ नहीं. समय है आपके पास. हाँ समय देंगे. टाइम लगेगा क्या. मीटर देखना. मीटर केबल. मीटर नहीं चल रहा. चालू करिए. देख लो ना मीटर. गाड़ी वॉश करते क्या.
भाई इसको पीछे खींचो थोड़ा, इसको वजन ज़्यादा है, नहीं तो आप पकड़ो, मैं खींचता हूँ. मित्रांनो तर गाडी नाही वे चालू आहे का, गाडी पाठीमागं ही करायलाच वजन जास्त आहे. स्पीडोमीटर पण पडलाय. गाड़ी एक बार चल नहीं रहा मीटर. हाँ नाश्ता करने बाबरी लगा पूरा नहीं बैठ जाएगा का मतलब बोल रहे. मित्रांनो तर 2 दिवस झालं स्पीडोमीटर बंद आहे प्रयागराज पासून, तर स्पीडोमीटर पहिलं चालू करून घेतोय. मित्रांनो तो ऑइल सोडले आता गाडीचे. हे क्या चिकनाई है क्या उसमें? नाही हाँ तर मित्रांनो सगळंच निघल, पूर्णच निघल. काय जरा गट्ट वाटतंय ऑइल. क्या गाढ़ा लग रहा है क्या? ऐसा ही होता है. जल गया है ना. आता ऑइल बदली केलंय. चला हर हर महादेव. मित्रांनो तर तुमचा भाऊ फायनल चाललाय नेपाळला. तर उद्या नेपाळला जाणार आहे. नेपाळला जाण्या अगोदर आपण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग करून घेतोय. बेसिकली तर सर्व्हिसिंगमध्ये सर्व्हिसिंग केलेली मला 10-12 दिवसच झालेले. तर काही ऑइल चेंज करून घेतोय, कारण आपलं जवळपास ह्या ट्रिपमध्ये 2200 किलोमीटरचं रनिंग झालं आहे आत्तापर्यंत. तर त्यामुळे ऑइल चेंज करतोय. ऑइल आपण मोटूल कंपनीचं वापरतोय. तर 1 नंबर ऑइल आहे. हेच ऑइल वापरून मी लद्दाखला पण गेलो होतो 2 वेळेस. 1 नंबर मोटूलचं ऑइल आहे, तर ते टाकतोय. तर बेसिकली काय झालं होतं, स्पीडोमीटर ही झालं होतं, खराब झाला होता गिअर. ते टाकायचा होता, पण ते म्हणतंय ड्रम प्लेटच खराब झाली. ड्रम प्लेटला गाळा पडलाय, गिअर टाकला तरी चाला नाही. मग त्यामुळं काय ते सोडूनच दिलं. आता बिना स्पीडोमीटरचीच गाडी अंदाजीच किलोमीटर ठरवायला लागेल, कारण स्पीडोमीटर खराब झालं आहे. म्हणजे ड्रम प्लेटला गाळा पडलाय ते म्हणतोय, त्यामुळे ते स्पीडोमीटर पळा नाही. नवीन गिअर टाकून पाहिला. अशा प्रकारचे बाकी काही नाही. फायनली तुमच्या भावानी या ट्रिपमधली पहिली सर्व्हिसिंग केली, म्हणजे दुसरी सर्व्हिसिंग आहे. गळणं निघताना एक आणि ही दुसरी. तर अशा प्रकारे आपण दुसरी सर्व्हिसिंग झाली, म्हणजे 2 ऑइलचे डबे लागले आत्तापर्यंत इथपर्यंत यायला. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तर भाऊनी सगळं खोललं होतं, परत जोडतोय म्हणतोय नाही. चलेगा क्या? नहीं चलेगा नहीं. क्यों नहीं चलेगा भाई? अरे ये इसमें का ये कट गया क्या? कट गया वो अंदर का जो बैठता है, ये अंदर ये बैठता है, इसमें चलना चाहिए ना. हाँ. ये जाम हो गया. ओके. तो इसमें का ये जगह कट गया. नहीं चलेगा. देखिए नया लगा कर दिखाएं आप. हाँ ये तो वायर तो जोड़ो. क्या ये केबल तो लटक रही. उसमें पुराना डाला क्या छोटा वाला? हाँ अभी घुमाओ एक बार. मित्रांनो तर इथं आपण गाडीचं ऑइल वगैरे बदली केलं. तर हा भाऊ होता मॅकॅनिक आहे, आकाश. इकडं बघ, आकाश. आणि हे सर ओनर होते. तर सर क्या बोलोगे आप? बहुत बढ़िया काम कर रहे हैं आप, घूम रहे हैं. क्या बोले आप क्या बोलोगे सर? मित्रांनो तर हा भाऊ होता, याने आपली गाडीची सर्व्हिसिंग केली. तर भाई क्या किया हमारी गाड़ी का? मीटर का काम किया, जोर से बोलो जरा. चक्कर मीटर का काम किया मैंने. हाँ प्लेट खराब है. चालू हुआ क्या? नहीं चालू नहीं है. हाँ. प्लेट बदलेंगे फिर चालू हो जाएगा. ओके. चैन ब्रेक का मैंने काम किया, मोबिल डाला, इतना ही काम किया मैंने. ओके. तो भाई से मिलके बहुत बढ़िया लगा भाई, थैंक यू. चलो
मित्रांनो तर आत्ता मी नाही ह्याच्यात गोरखपूरमध्ये, तर गोरखपूरमध्ये आलो इथं गाडी सर्व्हिसिंग करायला आणि इथं बसलोच होतो मी. मग मराठीत व्हिडिओ रेकॉर्ड करतो हे पाहिलं, हे सर पण मराठीत बोलायला लागले. तर सरांशी बोलणं झालं, सर आर्मीमध्ये होते सर्व्हिसला आपल्या इकडे खडकवासल्याला, त्यामुळे त्यांना सगळं मराठी येत होतं. तर त्यांना लगेच समजलं मी महाराष्ट्रात आलो. तर सर क्या बोलोगे आप, मराठी में बोलोगे हिंदी में बोलोगे? ऐसे मतलब भी हिंदी में बोलूँगा, उतना नहीं, बट थोड़ा थोड़ा मराठी आता है. लेकिन मैं पुणे खड़गवासला में था 2009 से 2013 तक. तो अपना अभी भाई को देखा तो MS गाड़ी के ऊपर नंबर था, तो मैं ऐसे पूछ लिया कुटला डिस्ट्रिक्ट. तो भाई ने बोला कि अब मराठी आते हैं, बोला हाँ थोड़ा थोड़ा तो आती है. वैसे मैं आर्मी में हूँ और बहुत अच्छा लगा इनसे मिल करके. उतने दूर से अमरावती से और नेपाल जा रहे हैं बाइक से. अभी जस्ट हमारे गोरखपुर में इन्होंने बाइक सर्विसिंग कराया. अच्छा लगा. महाराष्ट्र में बंदे भी अच्छे हैं काफ़ी. मैं भी महाराष्ट्र में रहा हूँ 4 साल, तो बहुत अच्छा वहाँ के लोग हैं, मिलने जुलने से अच्छा लगता है इनसे. और बाकी ठीक है, इनका नंबर लिया हूँ, बातचीत करते रहेंगे. थैंक यू. चलो थँक यू सर, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. चलो बाय बाय. चला मित्रांनो, तर आपली गाडी काढू आणि निघूया आता. तर भाई टाइमिंग चेन का कोई इशू नहीं ना? टाइमिंग चेन वाला तो चलेगा ना, वैसा तो आवाज़ मारेगा? चलेगा, हाँ सही हो जाएगा. ओके ओके. वो नया है इसलिए ऐसा हो रहा है ना. तो थँक यू मित्रांनो. तर झालं गाडीचं काम. ओके, एक फोटो काढू गाडी. मित्रांनो तर झोप यायची लागली मला. फिरोदा म्हणून गाव आलं आहे. तर चॉकलेट आहे आपल्याकडं. चॉकलेट आहे का पण? काय ते सगळं राहिलं मग झोप यायची. असं एकदम डोळा लागलं तर चला. झोप यायला लागली होती मित्रांनो. तर आपल्याकडे चॉकलेट होतं, ते चॉकलेट खातं. थांबावं मला वाटतं कुठं रेस्ट करावं. काल रात्री झोपच नाही झाली, मच्छर लई चावली मला तिथं, त्यामुळं चला. मित्रांनो तर पेट्रोल टाकाय आलं आहे. आज पण 300चं टाकतोय. जास्त रनिंग नाही आज, पण 300चं टाकतोय. कालचं 300चं पुरलं नाही, आजचं 300 हाँ. सोनौली कितना है अभी भाई? इधर से सोनौली बॉर्डर कितना है? 80 यहाँ से? हाँ. हाँ, ये हाईवे सीधा सीधा जाएगा क्या? इधर से आगे से मुड़ जाएगा ना, फिर सीधे जाएगा. ओके ओके यहाँ से मुड़ान दिया गया है. ओके यहाँ से रास्ता था तो फिर एक्सीडेंट हो जाता था ज़्यादा. ओके ओके. हाँ, तो हमारा वीडियो बनावा था. हां मित्रांनो, तर चला 300 टाकलंय. आज तर 300 लागणार नाही, ते 300 टाकलंय. ओके चलो मित्रांनो. तर ज्या पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल टाकलं, त्याच पेट्रोल पंपावर हे झाड होतं असं सुंदर. त्या झाडाखाली बराच वेळ बसलो मी आणि मग आता निघालोय. ते पण आपल्याला जायचं अजून 2 तास. सोनावली बॉर्डर त्याला आपल्या सोनावली बॉर्डर नेपाळला जायचं. अशा प्रकारे चला. माझं तर म्हणणं आहे अजून मी 40 किलोमीटर 50 किलोमीटर जाऊन कुठल्या तरी पेट्रोल पंपावर रिलॅक्समध्ये टेंट लावतो. उद्या सकाळ जाऊया असं माझं म्हणणं आहे. असं आहे, बाकी काय नाही दुसरं. चलो चलते हैं. बऱ्याच जणांना आता कालचा व्हिडिओ टाकला मी मित्रांनो. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असणार आहे की भाऊ तुझी चुकी होती असं म्हणणं असं म्हणतात. मित्रांनो माझी काही चुकी नव्हती. मला माहीत होतं तो टोल रोड आहे, आपल्याला जायचं नाही तर आपल्याला युटर्न घेऊन जायचं आहे. फक्त मी माहितीसाठी एक व्हिडिओ काढत होतो आणि त्यांना थोडा वेळ दम निघाला नाही, मला दादागिरी करायला आल्यात असं झालं. बाकी काही नाही. हे युटर्न असा केला यांनी मध्ये. तिथं डायरेक्ट पण जॉईंट होता रोड पहिला, पण तिथं ॲक्सिडेंट जास्त होत होते, त्यामुळं तिथं युटर्न घेऊन यायला लागतंय तुम्हाला. जर
सोनवली बॉर्डरकडे जायचं असेल तर. मित्रांनो तर जंगली रोड लागला आहे सगळा आता. आणि शिनोली सोनावली आहे, शिनोली नाही, SONAULI सोनवली बॉर्डर. चला सोनवली बॉर्डरला जाणार आहे आपण. शहर आहे ती. मी मागच्या वेळेस गेलो कधी होतो, दसऱ्याच्या वेळेस आसपासच्या वेळेस, त्यावेळेस लई गर्दी होती. देवी आणि गट बसायच्या अगोदर होतो मागच्या वेळेस. देवी आणि आली इकडची नेपाळची सगळी इकडे बाळतात खरेदी करायला आली होती. मित्रांनो तर गणेशपूर पासून आपल्याला नव्हे 2 लेन लागलाय रोड. 2 लेन, पहिलं 4 लेन होता, आता 2 लेन लागलाय रोड. तर चला मित्रांनो, परत एकदा जंगल लागलं आहे असं. पण जबराट सावली नाही, बाहेर ऊन लागत होतं आणि तर इथं गाय लागते ना, जबरदस्त गाय लागते. मित्रांनो तर फॅमिली भेटली. क्या बोलोगे भाई? चलो ओके 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 ओके. मित्रांनो तर ते हॅपी जर्नी म्हणत होते. चला मित्रांनो तर अजून बारीक रोड झाला. पहिला ते 4 लेन होता, मग 2 लेन झाला, मग सिंगल लेन झाला. हे आपला भाऊ सर आहेत, हे आपल्याबरोबर चाललेत मागासपासून. मला सांगतात ते नेपाळ बॉर्डर. आपका नाम क्या है? हाँ दिलीप तिवारी भाऊ आहे. तर ते आपल्याला त्यांची म्हणजे ट्रान्सपोर्टची गाडी आहे, आपली बस आहे. हो बसच म्हणतोय, आपली कार आहे. ते काय नाही सारखे टुरिस्ट घेऊन जात असतात. तर ते मला सांगतात कसं जायचं, काय करायचं, काय नाही, अशा प्रकारचं आहे. नहीं नहीं आओ, पर एक दिन मेरा वेस्ट हो जाएगा. वो बंसर का कल सुबह को आप क्रॉस करेंगे ना, तो मेरे को एक दिन बढ़ेगा. ऐसा प्लान है मेरा. मैं पूरा सोच समझ के ही चल रहा हूँ, नहीं तो मैं आज ही क्रॉस कर देता था, पर मेरा एक दिन वेस्ट हो जाएगा. 200 रुपये वेस्ट हो जाएंगे एक दिन के. मित्रांनो तर इथे एक पेट्रोल पंप होता, इथं परमिशन दिली होती त्यांनी, राहिला काय अडचण नव्हती, चांगला मोकळा दाखवत होता. ते म्हणला की अजून पुढं लईच पेट्रोल पंप आहेत आणि ह्याच्यागतच एक चांगले म्हणला, तुम्ही जावा उद्या तुम्हाला सोपं पडेल, असं त्याचं म्हणणं होतं. त्याचं म्हणणं नव्हतं की माझ्या इथं थांबू नका, तुमची इच्छा म्हणे, पुढं बी आहेत, जावा, थांबायचं असलं थांबा. चला अजून एक जण ते मागाशी माझ्यासोबत होतं ना, ते पण मला तसंच म्हणलं. तर पुढं लई भारी आहेत अजून पेट्रोल पंप, तुम्ही मध्ये थांबू नका, तुम्हाला उद्या सोपं पडेल, अशा हिशोबाने थांबा. उद्या तुम्ही जरा रिलॅक्स निघला ते काय अडचण नाही. मित्रांनो तर चला, तरी म्हणलं असं जंगलातनं कसं काय आलं, हा शॉर्टकट आहे भाऊ, आता म्हणून आलो मी. मित्रांनो तर जंगल संपलंय, आता एक गाव लागलंय आणि गावाच्या पुढं 4 लेन रोड पण लागणार आहे. असे एकदम टक्कमध्ये आहे आणि इकडं सगळी भात शेती केली जाते. पहिलं भात पीक आहे, दुसरं गहू आहे, असं 2च पिकं घेतले जातात इथं. पावसाळ्यात भात टाकला जातो आहे आणि उन्हाळ्यात आपलं हे उन्हाळ्यात हिवाळ्यात गहू, अशा प्रकारचे इकडचं कल्चर आहे. आपण बरोबर आता नेपाळ नेपाळच्या बॉर्डरच्या तिथं जाऊन टेंट लावणार आहे आता अलीकडे. मित्रांनो तर हे लेहरा म्हणून जंगल आहे, ते आपल्याला सोनवलीकडं जाताना लागतंय. हां हां मित्रांनो तर नेपाळला जोडणाऱ्या हायवेचं काम अजून चालू आहे, त्यामुळं अशा छोट्या मोठ्या रोडनी लागते. आता बघा डायरेक्ट झाला की 6 लेनच होणार आहे, इकडं 3 लेन तिकडं 3 लेन. चलो मित्रांनो काय व्ह्यू आहे, सगळीकडे हिरवं 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 चारही बाजूने. पेट्रोल पंपावर राहायचे
नुसतं जिकडं जाईल ना जर तिकडं भातच भात दिसतंय का तुम्हाला? फोटो काढूया एक भाताचा. पलीकडच्या साईडला असतानाच काढायला पाहिजे होता गाडी बरोबर. चला ठीक आहे मित्रांनो, तर शिनोली बॉर्डरच्या जवळ पोचलोय. सिनोली नाही, सोनावली बॉर्डरच्या जवळ पोचलोय. तर हा पेट्रोल पंप आहे. तर ह्या पेट्रोल पंपावर टेंट लावायचं ठरलंय. 6 किलोमीटर राहते इथनं सिनोली बॉर्डर. तर अशा प्रकारे विचारलंय सगळं. काय अडचण नाही म्हणे, लावा बिंदास. फक्त हे कसं आहे, हे 24 तास चालू नाही आहे पेट्रोल पंप. ह्याचे एक वॉचमॅन असेल आणि मी, बाकीचा स्टाफ सगळा सुट्टी जाईल. इथं लावतोय पेट्रोल टेंट. बाकी काय नाही. ते मला तिथला बेस्ट वाटला होता 28 किलोमीटर व्हायचा. तिथं थांबायला पाहिजे होतं खरं तर. मग तिथं स्वच्छता वगैरे एकदम मस्त होती. ते टापटीप होता, मला पाहिजे तसा होता. ठीक आहे, आज शेवटचाच मुक्काम आहे आपला ह्याच्यात UP-मध्ये. उद्या आपण नेपाळला जाणार आहे. तर चला टेंट लावतो, नंतर दाखवतो तुम्हाला. लय कटाळा आल्यागत झालाय. आता काय करतो, पडतो जरा. आता वाजले 5, 5:15 झाले असतील. आता टेंट लावतोपर्यंत पडतो जरा, हे करतो, झोपतो थोडा वेळ, मग व्हिडिओ वगैरे एडिट करूया. ओके चला मित्रांनो. तर हा पेट्रोल पंप 24 तास उघडा नसतोय. रात्री 11 वाजता बंद होणार आहे. तर त्यामुळं काय केलं, एक बॅग आहे ना, ती बॅग पेट्रोल पंपाच्या आतच ठेवली. कारण हे सगळ्या लाईट बीट घाला होत्यात. त्यामुळं एक बॅग आहे ती आत ठेवली. ती दाखवतो मला कुठं ठेवली. तर असे त्या साईडला बॅग ठेवली. चला, तर 24 तास असला उघडा म्हणजे लाईट असतात चालू, माणसं असतात. इथं फक्त सिक्युरिटी असणार आहे, मीच असणार आहे. त्यामुळं ठेवलं बाकी सामान आत. बाकी काय आता जे आहे ते कपडे. ते मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आज म्हणजे काय झालं, मुक्काम केला आहे आपण. तिथं नाही वे फडशी पेविंग ब्लॉक नाही आहे, ते पेवर टाईल आहेत. असे टिपके वरती आले, ती रुततं आहे ह्याच्यातनं. बेसिकली असं पाहिलं गेलं ना तर चढ उतार रे. स्लिपिंग बॅगमधनं रुततं आहे जरा. बाकी काही नाही आहे. तर चला आज इथंच मुक्काम करतोय. बाय बाय.